नमस्कार. आज वाडा नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल सर्वांच्या समोर आहेत. आमच्याकडून वाडा नगरपंचायतसाठी राष्ट्रवादीकडून आम्ही 7 ठिकाणी उमेदवार दिले होते आणि त्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारची अशी लढत या ठिकाणी दिल्याचं दिसून येत आहे. 2-3 ठिकाणी तर आम्ही 2 नंबरची मतं घेतलेली आहेत. अगदी विजयाच्या आम्ही जवळ होतो अशी एक आपला प्रभाग आहे. अशा पद्धतीने एकूण जवळजवळ 543 मतदान आम्ही निर्णायक मतदान या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि बाकी काही ठिकाणी उमेदवारांना काही गोष्टींची कुमक कमी पडली असेल किंवा इतर गोष्टींमध्ये ते थोडेसे मागे राहिले, मात्र चांगल्या प्रकारची निवडणूक या ठिकाणी आम्ही केली. वास्तविक पाहता वाडा शहरातील ही निवडणूक आमच्या राष्ट्रवादी पक्षासाठी नवीन होते. आमच्या या ठिकाणी जास्ती संख्येने कार्यकर्तेही नव्हते, आमच्याकडे उमेदवारही नव्हते. मात्र अगदी ऐन वेळेला आम्ही उमेदवारांची जमवाजमव केली. चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवारांची जुळवाजुळव केली आणि चांगल्या प्रकारची लढत या ठिकाणी आम्ही दिली. आमचे उमेदवार नौखे होते आणि या वाडा नगरपंचायतची जी निवडणूक होती ती सुद्धा आमच्यासाठी नवीन होती. तरीही अगदी मोठ्या पक्षांच्या तुलनेने या ठिकाणी आम्ही लढत दिली. दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी पक्षवाढीचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याला कुठेतरी यशही आल्याचं दिसतंय. हार जीत महत्त्वाची नाही, तर या ठिकाणी ही जे निर्णायक मतदानात 543 मतदान आम्ही या ठिकाणी मिळवलेले ती खरोखर समाधानाची बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या ठिकाणी अनेक पक्ष आज घडीला मागे पडल्याचं दिसत आहे. आता काही टीकाकार टीका करतात किंवा आरोप करतात, जलने वालन को आशीर्वाद अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. ज्यांना काय टीका करायची काय आरोप करायचे त्यांना करू देत, मात्र प्रत्यक्षात निवडणूक लढण्याची वेळ येते त्यावेळेला आपण कुठे असता असा आमचा या निमित्तानं सवाल आहे. कारण आम्ही लढण्याला महत्त्व देतो. या अगोदरच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, सातत्याने आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बाजी मारली आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही नौखे होतो. आमच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी संच नव्हता, कार्यकर्त्यांची टीम नव्हती, उमेदवार अगदी नौखे होते आमचे, तरी उमेदवारांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी निवडणूक केली. हे कोणी बोलायला तयार, जे आरोप करणारे टीकाकार आहेत ते हे म्हणायला तयार नाही, याचं आम्हाला विशेष वाटतं. कारण अनेक जे मोठे पक्ष आहेत, तिथले इस्टॅब्लिश पक्ष आहेत, तिथले प्रस्तावित पक्ष आहेत, त्यांची अवस्था काय झाली हे सगळेजण बघतायत आणि ही अवस्था कशामुळे झालेली हेही सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. मात्र या निमित्तानं मी सांगू इच्छितो, जे टीकाकार आणि आरोप करणारे आहेत त्यांना सांगू इच्छितो, आम्ही जी लढाई केली तुम्ही करून दाखवा. आम्ही जी निवडणूक ज्या पद्धतीने लढलो ती लढून दाखवा. मात्र ते न करता फक्त सुके आरोप करणाऱ्यांच्या टीकेला आम्ही अजिबात भीक घालत नाही. आमची चांगल्या पद्धतीची निवडणूक आहे वाडा नगरपंचायत आम्ही केलेली आहे आणि आज 550च्या आसपास मतदान आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पक्ष या ठिकाणी आमचा इस्टॅब्लिश झालेला आहे. धन्यवाद. उमेदवारांना या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला मतदान केलं त्या सर्व मतदारांचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत केली त्या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी या लढाईमध्ये आम्हाला जी साथ दिली त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.